रात्रीची वेळ होती. गावातील अरुंद रस्ता झाडाझुडपांनी वेढलेला होता. थंड वाऱ्याची झुळक आणि गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश यामध्ये समोरचा रस्ता एखाद्या गूढ जगासारखा दिसत होता. त्या महिलेला घरी पोहोचायची घाई होती, म्हणून तिनं गाडी थोडी वेगात चालवली होती. अचानक समोर एक लहानसा ससा रस्त्यावरून धावताना दिसला. तो इतका जवळ होता की तिला ब्रेक दाबावा लागला. गाडी येथे थांबताच तो ससा देखील थांबला. तो वळून सरळ गाडीकडे पाहू लागला. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, जणू तो काही सांगू पाहत होता. महिला थोडी घाबरली, पण तिनं स्वतःला सावरलं. कदाचित तो घाबरला असेल असं स्वतःशी म्हणत तिनं गाडी पुन्हा सुरू केली. गाडी पुढे जाताच तो ससा पुन्हा धावू लागला, अगदी गाडीच्या पुढेच. थोडा वेळ असाच पाठलाग चालू राहिला. महिला ब्रेक दाबायची, ससा थांबायचा, ती गाडी मागे घ्यायची. तेव्हा ती तिथंच उभा राहून गाडीकडे पाहत राहायचा. त्या क्षणी तिच्या मनात एक ऐकलेली गोष्ट आठवली. अशा प्रकारे एखादा प्राणी वाट दाखवत असेल तर त्याला चकवा म्हणतात. चकवा माणसाला भरकटवतो, चुकीच्या वाटेवर नेतो. तिच्या अंगावर शहर आला. आजूबाजूला अंधार, रस्त्याच्या कडेला घनदाट झुडपे आणि समोर उभा असलेला ससा. सगळं काही एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे वाटत होतं. तिनं गाडी थांबवली आणि काही क्षण शांत बसली. हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. त्या शांततेत फक्त किड्यांचा आवाज आणि दूरवरून येणारे वाऱ्याची सुसाट. तिने खोल श्वास घेतला आणि ठरवलं की घाबरायचं नाही. तिनं हळूहळू गाडी बाजूला वळवली. ससा काही क्षण तिथंच राहिला, मग अचानक झुडपात अदृश्य झाला. रस्ता पुन्हा मोकळा झाला. पण तिच्या मनात अजूनही त्या नजरेची आठवण घोळत होती. घरी पोहोचेपर्यंत तिला त्या घटनेचा विचार सुटत नव्हता. आजही आठवण तिला थरार देऊन जाते. चकवा असो वा साधा ससा, त्या रात्रीचा अनुभव तिनं आयुष्यभरासाठी लक्षात ठेवला. कारण कधी कधी वास्तव आणि लोककथा यांची सीमारेषा अंधारात धूसर होऊन जाते.